माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कुमठानाका परिसरातील स्वागतनगर येथे रविवारी दुपारी 11:15 वाजण्याच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळला। महादेवमन चाळवा वर्ष 68 आणि रंगमामन चाळवा वर्ष 63 असे त्या पतीपत्नीचे नाव असून ज्या वयात आदराची आणि मायेची नितांत गरज असते त्याच वयात एका वृद्ध दाम्पत्याचा असा संशयास्पद मृत्यू। ह्या घटनेने परिसरामध्ये शून्य शांतता पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घराचा दरवाजा आतून लॉक नसल्याचे पोलिसांनी सांगितले। घरात पत्नीचा मृतदेह खाटेवर तर पतीचा मृतदेह खाली चटईवर आढळला। आयुष्यभर एकमेकांची साथ देणाऱ्या जीवाभावाच्या जोडीचा असा शेवट व्हा हे पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सिव्हिल रुग्णालयामध्ये पाठवले। दरम्यान या घटनेबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आलं असून कुटुंबात मालमत्तेवरून जुने वाद सुरू असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली, तर अज्ञात व्यक्तीने त्यांचा घातपात केला असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला। हा मृत्यू नैसर्गिक आहे, आत्महत्या आहे की घातपात याची गूढ अद्याप कायम असून पोस्टमॉर्टम अहवाल आणि तपासातूनच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।